संदर्भात निवेदन दिलं जाणार आहे। ओम बिर्ला यांच्यावरती प्रस्ताव अविश्वास प्रस्तावावरती सगळ्या पक्षांची चर्चा अपेक्षित आहे। 12:15 सुरू होईल अशी माहिती। या दोन मुद्द्यावर अविश्वास लोकसभेत ओम बिर्ला मोदी सगळ्यांनी ऐकायला, या देशाच्या संसदेमध्ये गेल्या 10 वर्षापासून भारतीय घटनेचा, संसदीय लोकशाहीचा गळा ज्या पद्धतीने घुटला जातो त्याच्या विरुद्धचा हा एक उद्रेक विरोधी पक्षांचा आहे। विरोधी पक्ष नेत्यांना बोलू द्यायचं नाही, विरोधी पक्ष नेत्यांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना सातत्यानं अपमानित करायचं, नियमांना संसद चालवायची नाही, अनेक राष्ट्रीय हिताची आणि सुरक्षेच्या प्रश्नावरती चर्चा घडू द्यायची नाही, हे गेल्या काही काळापासून सातत्यानं संसदेच्या सभागृहात सुरू आहे। अशा वेळेला सरकार पक्षानं विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना काढणं सहज शक्य होतं, पण बहुमत आमच्याकडे आहे। बहुमत असल्यामुळे आम्ही विरोधी पक्षांचा आवाज अजिबात या सभागृहामध्ये पोचू देणार नाही। ही जी भावना आहे त्याच्यावरती शेवटी उपाय आणि हत्यार म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भातला अविश्वास ठराव विरोधी पक्षानं आणलेला आहे। इंडिया ब्लॉक म्हणून प्रत्येक ब्लॉकमधला या ठरावाच्या बाजूने आहे आणि त्याच्यावरती चर्चा होईल। अमेरिकेने भारताला 30 दिवस इंधन घेण्याची परवानगी दिली आहे। सगळ्या याच्यावरती आज परराष्ट्र मंत्री बोलणार आहेत। काय अपेक्षा आहे? पश्चिम आशियामध्ये जो तणाव सुरू आहे, भारताची पोझिशन काय आहे ते अजूनपर्यंत नेमकं स्पष्ट झालं। भारताची पोझिशन जागतिक पातळीवरती आता काहीच नाही। प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते। 1947 पर्यंत देश ब्रिटिशांचा गुलाम होता आणि त्या गुलामगिरीविरुद्ध 150 वर्षाचा संघर्ष आम्ही सगळ्यांनी केला, आमच्या पूर्वजांनी केला। आताचे राज्यकर्त्यांचे पूर्वज किंवा वंशज त्या युद्धामध्ये, त्या स्वातंत्र्य लढाईमध्ये नव्हते आणि अलीकडच्या काळामध्ये हा देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतो। ही अत्यंत चिंतेची आणि गोष्ट आहे। देशाच्या प्रधानमंत्र्यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान झाला ह्याच्यावरती मत व्यक्त करायला वेळ आहे, भाषण करायला वेळ आहे, पण या देशाचा अपमान होतो आहे सातत्यानं अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून, सार्वभौम या राष्ट्राचा, त्याच्यावरती ते बोलायला तयार नाहीत। आणि ह्याच्यावरती आम्ही चर्चा मागितली तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख अध्यक्ष किंवा चेअरमन हे त्याच्यावरती विरोधकांना बोलू देत नाही। ही सुद्धा एक प्रकारे हुकुमशाही आणि अप्रत्यक्ष गुलामी। सर, काल तुम्ही जगदीप धनखड यांची भेट घेतली, त्यांची तब्येत कशी आहे? त्यांनी राजीनामा देण्याचं काही कारण? नाही, नक्कीच मी काल देशाच्या माजी उपराष्ट्रपतींना भेटलो, ते आमच्या राज्यसभेचे चेअरमन सुद्धा होते। त्यांचा एक कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये पाहिला जो राजस्थानमधल्या चुरू येथे ते होते आणि मला असं वाटतं की ते आता बाहेर पडलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलावं जाऊन, कारण अनेक वर्षांनी त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि फार औपचारिक पद्धतीची दिल्लीत घर मिळालं नाही वगैरे असं सांगितलं जात आहे। आणि बघा, तो सरकारचा प्रश्न, त्याच्यावरती आम्ही व्यक्त करणं बरोबर नाही, पण आम्ही बराच गप्पा मारतो। सर, एक प्रश्न असा की राज्यसभेवर शरद पवार येऊ शकले, तुम्ही पहिला त्याविषयी पुढाकार घेतला होता, आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर येणार की नाही याविषयी अजून चर्चेत एक लक्षात घ्या की सामान्य सूचना केली, विधान परिषदेचा विषय याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होईल। राज्यसभा जर महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाला गेली असेल, आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या, महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष
20 आमदारांचा आहे आमचा, आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं. त्याच्यामुळे आता 20 जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. पण उद्धव ठाकरेंची इच्छा काय आहे? सांगतील ना स्वतः, त्यांची इच्छा जी माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही. तर आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकाससाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल. त्याच्यामुळे अजित पवार यांच्या अपघातासंदर्भामध्ये त्या व्ही.के. सिंग यांनी जो जबाब दिला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कुछ हिंदी में है क्या अभी तुम्हारे? बोले हिंदी में क्या है क्या? सर, बांग्लादेश घुसखोरी होते. हाँ बोलिए. सदन जो बजट सत्र का दूसरा पार्ट है, उसमें जो सबसे बड़ा मुद्दा है स्पीकर के खिलाफ. देखिए, लोकसभा में स्पीकर के खिलाफ जो प्रस्ताव आ रहा है अविश्वास, ये क्यों हो गया, उसका चिंतन सरकारी पार्टी ने करने चाहिए. जब से मोदी जी का इस देश में चालू हो गया 2014 से, तब से सदन में चाहे लोकसभा हो या राज्यसभा हो, विपक्षों को मानने को ही तैयार नहीं. सबसे पहले तो विपक्ष का नेता ही नहीं बनाया लोकसभा में, आपको मालूम हो. बाद में अब नेता बना है राहुल गांधी जी, तो राहुल गांधी जी को बात भी नहीं करने देते नेता प्रतिपक्ष को. ऐसे बहुत से राष्ट्रहित के, राष्ट्रीय सुरक्षा के मुद्दे हैं जो हम लोग उठाना चाहते हैं, चाहे राज्यसभा हो चाहे लोकसभा हो खास करके. तब सरकार की तरफ से सदन नहीं चलाया जाता और नेता प्रतिपक्ष को अपमानित किया जाता है, उनका माइक बंद किया जाता है. ये कौन सा लोकतंत्र इस देश में नया शुरू हो गया? और सदन चलाने की जिम्मेदारी जो होती है वो ओम बिरला जी यानी लोकसभा के अध्यक्ष की होती है. हम मानते हैं आप बीजेपी के उस वक्त नेता हो सकते, लेकिन आप जब चेयर में बैठे हो लोकसभा अध्यक्ष, तो आप निष्पक्ष हैं, आप किसी पार्टी के नहीं हैं. आपको सबको समान न्याय देना है, आपको संविधान की रक्षा करनी है. लेकिन दुर्भाग्य से नहीं हो रहा है और भारतीय जनता पार्टी के इशारे के ऊपर लोकसभा और राज्य चल रही है. दूसरा, हमारे पास और क्या हथियार है, तो हमने ये प्रस्ताव लाया है, उसके ऊपर चर्चा होगी. इंडिया की पोजीशन कुछ है, वो अभी हम जब हमारे विदेश मंत्री बयान रखेंगे तब हम उसके ऊपर वहाँ कुछ सवाल जरूर पूछेंगे. बात ऐसी है, राष्ट्रपति जी हुआ है, ऐसा अगर कोई बोलता है तो राष्ट्रपति जी का अपमान बार बार ये सरकार भी कर रही है. कैसे? ये अपमान सरकार भी कर रही है. आदिवासी महिला राष्ट्रपति हो गए, उसका हमें बहुत गर्व भी है, लेकिन उनके होते हुए मणिपुर में आदिवासी महिलाओं को जिंदा जलाया गया. आदिवासी महिलाओं की उनका नग्न प्रदर्शन सड़क पर किया गया, उसके ऊपर राष्ट्रपति ने कोई बात नहीं रखी. झारखंड, छत्तीसगढ़ जैसे आदिवासी राज्यों में, उड़ीसा में आदिवासियों का जो मौलिक अधिकार है जल, जमीन, जंगल का, उसके ऊपर सरकार के उद्योगपति आक्रमण कर रहे. आदिवासियों की हत्या हो रही है जंगलों में, उसके ऊपर हमारे आदिवासी महिला राष्ट्रपति की कोई बात अब तक हमने सुनी नहीं, ना प्रधानमंत्री सुनी है. राष्ट्रपति जी का सम्मान होना चाहिए, लेकिन अगर राष्ट्रपति जी का कोई किसी राज्य में दौरा होता है तो उस सरकार को भी विश्वास में लेना चाहिए. राजकीय
आप देखिए पश्चिम बंगाल में ममता बनर्जी बहुमत से जीत रही है और बीजेपी के पास कोई मुद्दे पर नहीं है, तो ये नया मुद्दा लाया है राष्ट्रपति जी का। राष्ट्रपति जी को राजनीति में आप जो घसीटा है अपनी जिस प्रकार राष्ट्रपति का अपमान है। मराठी सर, एक बात, सर,